नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या साठी नवीन टॉपिक घेऊन आले तो म्हणजे इयत्ता 10वीचा आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा अल्जेब्रा मधील प्रॅक्टिस सेट 2.6 जो की क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधील आहे. शेवटची एक्सरसाइज आहे ते आपण आज कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारचं हे जे काही ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जे शाब्दिक उदाहरण आहेत त्याला आपण वर्ड प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. ओके, तर वेळ न जाता आपण लगेच सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, product of Pragati's age 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. आपल्याला ठिकाणी पहा क्वेश्चन काय दिलाय की प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतोय? 84 येतोय. तर आपल्याला तिचं आजचं वय विचारलंय. फाइंड हर प्रेझेंट एज. तर आपण काय करणार पहा, आपल्याला काय करायचं, तिचं वय मानून घ्यायचं. म्हणजे आपण लिहिणार लेट प्रगतीज प्रेझेंट एज, प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स. आपण एक्स मानून घेऊ. तिचं आजचं वय समजा आपण एक्स मानलं. जर तिचं आजचं वय एक्स असेल तर तिचं 2 वर्षापूर्वी किती वय असणार आहे? साहजिक समजा एखाद्या व्यक्तीचा 10 वय असेल तर 2 वर्षापूर्वी किती असणार? 8 असणार. म्हणजे आपण काय केली? वजाबाकी केली, 2 वजा केले. म्हणजे इथं वय किती येईल पहा. देअरफॉर 2 years ago हर एज, तिचं वय किती असणार आहे बरं? साहजिकच x -2 असणार आहे, राईट. x इयर्स, हा आपला x इयर्स आहे आणि हा किती आहे? x -2 इयर्स, बरोबर ना. तिचं 2 वर्षापूर्वीचं वय. आता 3 वर्षानंतरचं वय आफ्टर 3 इयर्स किती असेल? 3 इयर्स हेन्स म्हणजे 3 वर्षानंतर. तर किती असणार आहे? साहजिक त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऍड करावं लागतील. म्हणजे आपल्याला लिहिता येईल आफ्टर 3 इयर्स हर एज इज इक्वल टू किती असणार ते? x प्लस 2 इयर्स, बरोबर आहे. सॉरी, x प्लस 3 इयर्स, 3 वर्षानंतर, बरोबर ना. x प्लस 3 इयर्स कारण का 3 वर्षानंतर जर एखाद्या व्यक्तीला 10 असेल तर 3 वर्षानंतर 13 असणार आहे. म्हणजे आपलं जर x प्लस 3 म्हणजे किती येणार? 13. आता पुढे पहा, आपल्याला काय करायला सांगितलंय की त्या दोघांचा गुणाकार किती आहे? 84. प्रॉडक्ट म्हणजे आपण लिहिणार x -2 आणि x प्लस 3 यांचं मल्टिप्लिकेशन आपण लिहिल्यास बाय गिव्हन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. बाय गिव्हन कंडिशन, काय कंडिशन आहे? दोघांचा गुणाकार म्हणजे x -2 इंटू x प्लस 3 इज इक्वल टू 84. 2 वर्षापूर्वीचं वय आणि त्याच्यानंतर 3 वर्षानंतरचं वय, या दोघांचा गुणाकार किती आहे? 84 आहे. या दोन्हीचा गुणाकार आपल्याला करायचा. तो कशा पद्धतीने करावा लागतो? 2 ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करायचं, बरोबर ना. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? x इंटू ब्रॅकेट x प्लस 3 नंतर हा -2 इंटू ब्रॅकेट x प्लस 3 इज इक्वल टू 84, बरोबर आहे. अगोदर आपण x ने मल्टिप्लाय केला, हा जो x आहे त्या x ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर हा -2 ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. आता पहा, ह्याने प्रत्येकाला मल्टिप्लाय करू. x इंटू x किती होणार आहे? x स्क्वेअर होईल. x इंटू 3x मध्ये जे चिन्ह असेल ते दिले आपण. -2 इंटू x किती होणार आहे? -2x आणि -2 इंटू 3 -6. लक्षात येते पहा, -2 इंटू x -2x आणि -2 इंटू 3 3 दुणे 6, परंतु ऑपोजिट चिन्ह असल्या कारणाने मायनस येत असतो गुणाकार. आणि आता पण तिकडचे 84 आहेत, इकडे काय करू? मायनस करू. 84 इज इक्वल टू 0. का केलं? तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटत असतं. इकडचे 84 आपल्याला नको आहे, तिकडे आपल्याला 0 पाहिजे. मग तिकडचे 84 आपण इकडे आले, मायनस झाले. आता पुढे पहा, आपल्याला काय करता येईल? x स्क्वेअर या ठिकाणी पहा कॅल्क्युलेशन करून घेते आपल्याला. 3x -2x जर विरुद्ध चिन्ह असेल तर आपण काय करतो? वजाबाकी करणार. 3x मधून 2x गेला, किती राहिला? एकच x राहिला, परंतु मोठ्या संख्येत चिन्ह प्लस x. आपण 1x लिहित नाही, फक्त आपण 1 जर कोएफिशियंट असेल तर फक्त x असं लिहितो. x स्क्वेअर प्लस x. त्यानंतर पुढे पहा, -6 आणि -84 समान चिन्ह असेल तर आपण बेरीज करणार आहे. 84 आणि 6 किती झाले? 90. परंतु जे चिन्ह असेल तेच द्यायचं समान चिन्हाच्या वेळी. म्हणजे x स्क्वेअर प्लस x -90 इज इक्वल टू 0. तर आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? हे सॉल्व्ह करायचंय. हे सॉल्व्ह करताना मात्र आपल्याला काय करायचं पहा, गुणाकार किती आला पाहिजे? आपल्याला सॉल्व्ह करताना आपल्याकडे भरपूर मेथड आहे. फॉर्म्युला मेथड आहे, फॅक्टरायझेशन मेथड आहे, कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, त्याच्यानंतर ग्राफिकल मेथड आहे, बरोबर ना. कोणत्या पण मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो, राईट. आता पहा, आपल्याला हे जे x स्क्वेअर प्लस x -90 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करतात. जसं की आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मेथड आहे आपल्याकडे, फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि कॉम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, बरोबर ना.
परंतु आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने खूप सिंपल पद्धतीने करता येईल. जसं की एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 90 या ठिकाणी जर पाहिलं तर गुणाकार किती आला पाहिजे आपला, अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे पहिल्या पद आणि शेवटच्या पदाचा गुणाकार -90 गुणाकार आला पाहिजे. तर याचा कोएफिशियंट 1 आहे. गुणाकार -90 आला पाहिजे आणि त्याची वजाबाकी किती आली पाहिजे, +1 आली पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या, गुणाकार वजा 90 आणि प्लस. तर सिंपल आहे पहा, 90 म्हणजे काय, 10 90 90. आपण जर पाहिलं 10 आणि 9 यांचा गुणाकार केला तर 10 9 किती होतात, 90. 10 9 गेला 1 राहतात. फक्त आपल्याला चिन्हांचा विचार करायचा आहे. तर प्लस जे मधल्या संख्येचं जे चिन्ह असेल मधल्या पदाचं ते काय करा, मोठ्या संख्येला ज्या, म्हणजे आपल्याला सर +10 आणि -10 असे फॅक्टर पडतील. जसे का, तर बघा +10 इंटू -9 किती होणार आहे, 10 9 90. परंतु वजा चिन्ह असणार आहे +90 आणि +10 -9 आन्सर इज +1. 10 9 गेला 1 अशा पद्धतीने. म्हणजे आपण फॅक्टर पाडताना काय घेणार, 10x आणि 9x. समजतंय, +10x -9x. आपण या ठिकाणी फॅक्टर सोडू पहा. हे अगोदर लिहून घेतो मी, x स्क्वेअर प्लस x मायनस 90 इज इक्वल टू 0. आता पहा फॅक्टर पाडताना आपण हे 10x आणि 9x घेतलंय. तर आपल्याला लिहिता येईल x स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. आपण फक्त काय केलेलं असतं पहा, हा जो प्लस x आहे त्याच्याऐवजी काय केलं असतं, 10x मायनस 9x एवढाच बदल केलेला आहे. बाकी हा x स्क्वेअर जसा तसा -90 जसं तसं सर्वांना माहिती आहे. आता पुढे काय करायचं, 2 2 आपल्याला ग्रुप करायचे. पहिल्या दोनचा ग्रुप आणि दुसऱ्या दोनचा. आता पहिल्या दोन मध्ये काय कॉमन येते बघा, x स्क्वेअर आणि प्लस 10x काय कॉमन दिसते तुम्हाला, साहजिक दोन्ही मध्ये x आहे त्याच्यामुळे x कॉमन घेता येईल आपला. x जर कॉमन घेतलं त्या ठिकाणी किती शिल्लक राहणार आहे, फक्त एकच x राहणार आहे कारण x कॉमन घेतलाय. त्याच्यानंतर a मध्ये प्लस साइन आहे आणि हा x कॉमन घेतलाय, फक्त 10 शिल्लक राहिलाय म्हणजे x प्लस 10. पुढे पहा, त्या ठिकाणी -9x आणि -90 साहजिकच -9 कॉमन येणार आहे कारण x त्या ठिकाणी x आहे परंतु इथे x नाहीये. 9 आणि 90 मध्ये 9च्या पाड्यामध्ये 9 पण आहेत आणि 90 पण आहेत म्हणजे 9 आपण कॉमन घेतले. पण आणि मायनस साइन पण आपण कॉमन घेतलेलं पहा. -9 कॉमन घेतलं तिथं काय राहणार आहे, -9 घेतले राहिले फक्त x शिल्लक राहिला. या ठिकाणी 9 ने भाग द्या, 9 10 हे 90 कारण मायनस साइन कॉमन घेतला आतमध्ये प्लस राहणार आहे. किंवा पुन्हा जर तुम्ही याला गुणून पाहिलं -9 इंटू x -9x होणार आहे, -9 इंटू 10 -90 होणार असतं आणि पुढे इज इक्वल टू 0. आता हा जो काही डबल ब्रॅकेट आलेला आहे तो काय करायचा, फक्त एकदा घ्यायचा म्हणजे कॉमन घेतला आपण थोडक्यात. x प्लस 10 इंटू सेकंड ब्रॅकेट राहिलेले शिल्लक राहिलेले घ्या म्हणजे x मायनस 9 इज इक्वल टू 0. असे दोन ब्रॅकेट आले. आता दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 कधी येतो, किमान त्याच्यापैकी एक तरी ब्रॅकेट 0 असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल बा x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. नंतर इकडचा प्लस 10 तिकडे मायनस करू, इकडचा -9 तिकडे काय करू, प्लस करू. म्हणजे पहा काय होणार आहे, x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू +9. +9 का, इकडे -9 होता तिकडे +9 झाला, इकडे +10 होता तिकडे -10 झाला. आपल्याला दोन व्हॅल्यू आल्या पहा, x ची व्हॅल्यू -10 आणि +9 आलेली. परंतु आपल्याला माहिती आपण काढतोय काय, एज काढतोय, प्रगतीचे एज. आता एज कधी निगेटिव्ह असणार आहे का, कधीच नसणार आहे. म्हणजे आपलं पॉझिटिव्ह जे असणार तेच आन्सर असणार आहे. आपण लिहू तसं, एज नेव्हर बी निगेटिव्ह, एज नेव्हर बी निगेटिव्ह, therefore x should not be is equal to -10, therefore x is equal to आपले काय आन्सर आहे +9. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू, therefore प्रगतीज प्रेझेंट एज इज इक्वल टू हाऊ मच, 9 years. आपला आन्सर आलाय 9 years. आता पहा आपले हे जे काही आन्सर आले त्या बरोबर आहे की नाही त्याचा आपण पडताळा पण करून पाहू शकतो. तो कसा करायचा, तर आपली जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होते का बघा. आपल्याला काय सांगितलंय, तिचं 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 येतो का बघायचं. आता आजचं वय किती, तिचं 9 वर्ष आले आजचं वय, बरोबर ना. मग 2 वर्षापूर्वी किती असणार, 9तून 2 गेले 7 असणार आहेत, बरोबर आहे. आणि 9 नंतर त्याच्या 3 वर्षानंतरचं वय, आजचं वय जर 9 असेल तर 3 वर्षानंतर किती असणार आहे, 9 3 12 म्हणजे 12 असणार आहे. या दोघांचा जर गुणाकार केला तर 12 साठी किती होतात पहा, 84. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही पडताळा करून पाहू शकता. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 आहे आपल्याला, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. आपल्याला काय सांगितलंय, 2 सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, राईट ना. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, 2 नैसर्गिक संख्या परंतु त्या कशा सम, ते पण कशा कॉन्सिक्युटिव्ह, क्रमागत. त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे, 244 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या, अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन आहे. तर ते आपण काय करू, पहिली संख्या आपण मांडून घेऊ. समजा x मांडली तर दुसरी संख्या काय असणार आहे, साहजिकच
एक्स प्लस टू असणार आहे, कारण समसंख्या आहे बरोबर ना, इव्हन नंबर आणि क्रमागत आहे. जसं की समजा पहिली संख्या जर 2 असेल त्याच्या पुढची किती असणार आहे 4 असणार आहे, म्हणजे 2चा फरक असतो राईट ना. किंवा पहिली संख्या 10 असेल पुढची काय असणार आहे 12, पहिली संख्या 14 पुढची किती असणार आहे 16. अशा पद्धतीने आपण लिहू लेट फर्स्ट नंबर बी एक्स. पहिली नंबर आपण एक्स मांडली, देअरफॉर पहिली नंबर जर एक्स असेल तर आपल्याला काय म्हणता येईल सेकंड नंबर इज इक्वल टू, सेकंड नंबर काय असणार आहे, पहिली जर एक्स असेल तर सेकंड इव्हन नंबर आहे ती पण कॉन्सिक्युटिव्ह क्रमागत, त्याच्यामध्ये आपल्याला 2 मिळावं लागतील म्हणजे एक्स प्लस टू. हे लक्षात आलं सर्वांच्या पहा. पहिली नंबर जर एक्स असेल तर दुसरी साहजिक एक्स प्लस टू असणार आहे कारण ती इव्हन नंबर्स आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलंय काय, त्यांच्या वर्गांची बेरीज सम ऑफ स्क्वेअर्स. मग त्यांच्या वर्गांची बेरीज किती 244. मग आपण लिहू बाय गिव्हन कंडिशन काय दिली कंडिशन, त्यांच्या वर्गांची बेरीज. आता अशी पहिली संख्या आहे तिचा वर्ग किती एक्स वर्ग प्लस हिचा वर्ग म्हणजे आपल्याला म्हणता येईल एक्स प्लस टू त्याचा स्क्वेअर, पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग बरोबर दोन्हीची बेरीज किती 244 इज इक्वल टू 244. अशा पद्धतीने आपली कंडिशन आहे आणि आता आपल्याला ते सॉल्व्ह करायचंय, आपल्याला आन्सर येऊन जाईल पहा. आपण काय करू पहा, हा एक्स स्क्वेअर जसंच्या तसं लिहिणार प्लस आपल्याला याचं एक्सपान्शन करावं लागेल. एक्स प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय करू. दोन पदांच्या बेरजेचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग याचं एक्सपान्शन केले पहा प्लस दोन्ही पदाचा गुणाकार 2 × x 2x त्याची दुप्पट 4x राईट. त्याच्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग 2 चा वर्ग 4 म्हणजे x चं एक्सपान्शन अशा पद्धतीने आले पहा. x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. त्याच्यानंतर पुढे पहा इकडचे 244 जे आहे ते आपण इकडे आणू, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्वरूपामध्ये करता येईल. तिकडचे 244 इकडे आणलं काय होणार आहे वजा होतील 244 इज इक्वल टू 0. आता पुढे काय करू पहा एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ची बेरीज किती होणार आहे 2x स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर. त्याच्यानंतर पहा इथं प्लस 4x आहे, प्लस 4x आपण जसाच्या तसा ठेवू. त्याच्यानंतर प्लस 4 आणि मायनस 244. आता जर विचार केला तर हा दोन संख्या येतात कॉन्स्टंट आहे प्लस 4 आणि मायनस 244. आपण काय करणार विरुद्ध चिन्ह वजाबाकी करा, मोठ्या दोन लहान संख्या वजा करा, मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे 244 मधून 4 गेले 240, परंतु मोठ्या संख्येत चिन्ह मायनस 240 इज इक्वल टू 0 राईट. अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे पहा. आता या ठिकाणी इथं जर पाहिलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे, याच्या फोड पण तुम्ही पाडू शकता, परंतु इथं पण 2 आहे इथं 4 आहे इथं 240 आहे म्हणजे सगळीकडे जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून छोटं होणार आहे म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. म्हणजे आपण काय करू डिवाइड बाय 2 म्हणू आपण. ओके डिवाइड बाय 2. 2 ने डिवाइड का केलं सगळीकडे भाग जातोय आणि भाग दिल्यानंतर ते छोटं होईल जाईल. 2 ने डिवाइड केलं तिथं काय राहणार आहे फक्त एक्स स्क्वेअर राहणार आहे, इथं किती राहणार आहे पहा 2 ने डिवाइड केल्यानंतर बेदुनी 4 म्हणजे 2 राहील बरोबर ना. मायनस या ठिकाणी जर डिवाइड केलं 240 ला 2 ने भागलं किती येईल पहा 120 इज इक्वल टू 0 ने डिवाइड केलं 0 राहणार आहे. म्हणजे आपलं इक्वेशन आलंय एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. हेच फक्त आपल्याला काय करायचं आता सॉल्व्ह करायचं. या ठिकाणी मी लिहून घेतोय पहा एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा गुणाकार किती आला, आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू, खूप सिंपल आहे पहा. 120 गुणाकार आला पाहिजे, तो कसा वजा 120 गुणाकार आला पाहिजे. त्याच्यानंतर गुणाकार जर वजा असेल तर साहजिकच आतमध्ये वजाबाकी करावी लागते 2ची, म्हणजे वजाबाकी किती आली पाहिजे 2 आली पाहिजे. गुणाकार आहे वजा 120 आणि वजाबाकी 2, अशा दोन संख्या शोधा. कोणत्या दोन संख्या शोधता येतील तर 120 गुणाकार येणार आहे पहा तुमच्या सहज लक्षात येईल 12 आहे 12 गुणिले 10 किती होतात 12 आहे 120 आणि 12 तून 10 गेले किती राहतात 2 शिल्लक राहतात. परंतु आता फक्त चिन्हांचा विचार आपल्याला करायचा आहे, कोणत्या संख्येला कोणतं चिन्ह दिलं गेलं पाहिजे. तर मध्ये जे चिन्ह असेल ते मोठ्या संख्येच्या म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. मधलं चिन्ह प्लस आहे ते आपण मोठ्या संख्येला देणार आणि दुसऱ्या संख्येला मायनस चिन्ह देणार. का आता पहा 12 गुणिले 10 वजा 120 आन्सर येणार आपलं आणि 12 मधून 10 गेले 2 राहणार आहे. समजतंय. तर आपण फॅक्टर्स पाडू 12x आणि वजा 10x. काय होईल पहा एक्स स्क्वेअर प्लस 12x नंतर मायनस 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. आपण केलंय काय फक्त 2x चे कसे फॅक्टर 12x आणि वजा 10x. 12 मधून 10 गेले 2x शिल्लक राहतात. अशा मध्ये फॅक्टर पाडले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं 2 चे ग्रुप बनावे लागतात पहा. पहिल्या ग्रुप मध्ये काय कॉलम आहे कॉमन येतोय एक्स स्क्वेअर प्लस 12x मध्ये x कॉमन येतोय बरोबर. x जर कॉमन घेतला तिथं काय शिल्लक राहतोय फक्त एकच x शिल्लक राहतोय प्लस या ठिकाणी x बाहेर काढला 12 शिल्लक राहिला बरोबर.
नंतर पुढे पहा -10x आणि -120 चा जर विचार केला तर मायनस साइन कॉमन येते, एक्स तर काही येत नाही कारण या ठिकाणी एक्स नाहीये. 10 आणि 120 मध्ये 10 कॉमन घेता येते आपल्याला, कारण 10 ने आपल्याला 120 ला भाग देता येईल सहज. म्हणजे आपण जर 10 कॉमन घेतला, आतमध्ये किती शिल्लक राहणार, इथं फक्त 1 शिल्लक राहील आणि या ठिकाणी किती राहील पहा, मायनस कॉमन घेतलं प्लस होणार आहे. 10 ने जर 120 ला भागलं तर उत्तर 12 येतं. या ठिकाणी जो ब्रॅकेट असतो तोच ब्रॅकेट या ठिकाणी आला पाहिजे सर्वांचा, ठीक आहे. आणि येतोच असतो तो इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायला, हा ब्रॅकेट कॉमन घ्या, म्हणजे एकदाच घ्या पुढे x प्लस 12 आणि हा जो राहिलाय x आणि -10 ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा, x -10 इज इक्वल टू 0. असं आल्यानंतर आपण काय करत असतो, दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला म्हणता येईल x प्लस 12 इज इक्वल टू 0 और x -10 इज इक्वल टू 0. ह्या पहिला ब्रॅकेट इज इक्वल टू 0 किंवा दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू 0, बरोबर ना. आता आपण काय करणार पुढे, इकडचा +12 तिकडे मायनस करा आणि इकडचा -10 तिकडे प्लस करा, एवढंच करा. म्हणजे +12 तिकडे काय होणार आहे, -12, x इज इक्वल टू -12 और या ठिकाणी काय पहा, x इज इक्वल टू इकडचा -10 तिकडे काय होणार आहे, +10 होणार आहे. म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू आपल्याला आलेल्या आहेत, तो म्हणजे -12 आणि +10. परंतु आपण कोणती घेणार, तर या ठिकाणी तुम्ही लक्षात आलं पाहिजे, आपल्याला जर विचारले ते नॅचरल नंबर्स पैकी आहे आणि -12 इज नॉट नॅचरल नंबर्स. देअरफॉर आपण काय म्हणणार आहे, ही नॅचरल नंबर नाहीये, म्हणजे आपला आन्सर काय येणार, फक्त 10 घेणार आहोत. आपण लिहू x इज इक्वल टू -12 इज नॉट नॅचरल नंबर, बरोबर. नॅचरल नंबर नाही, कारण नॅचरल नंबर सगळे पॉझिटिव्ह असतात, 1 2 3 4, राईट ना. देअरफॉर x इज इक्वल टू 10, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, पहिली संख्या आपली x म्हणजे काय, आपली फर्स्ट नंबर. देअरफॉर फर्स्ट नंबर इज इक्वल टू x इज इक्वल टू 10. पहिली संख्या आपली 10 आली. दुसरी संख्या किती येणार आहे, सेकंड नंबर इज इक्वल टू x प्लस 2 अँड सेकंड नंबर इज इक्वल टू x प्लस 2. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पहा, x म्हणजे 10 आहे, 10 प्लस 2 आन्सर इज 12. म्हणजे पहिली संख्या आपली 10 आली आणि दुसरी संख्या किती आलेली, 12 आलेली. अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 आहे, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ट्रीज. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column. हा पहा पुस्तकामध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी टाइप दिलेला आहे क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम x म्हणा, तर नंबर ऑफ ट्रीज इन रो किती असतील, त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ ट्रीज काय, तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला सांगितलंय. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आणि रो मध्ये किती आहेत आणि कॉलम मध्ये किती आहेत, अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन आहे. ओके. तर आपण काय करणार आहोत पहा, सांगितल्याप्रमाणे प्रश्न अगोदर समजला पहा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 150 ट्रीज आहेत एकूण, राईट ना. त्याच्यानंतर नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. कॉलम मध्ये जेवढे आहेत त्याच्यापेक्षा 5 झाडं हे रो मध्ये जास्त आहेत, अशा पद्धतीने आपल्याला सांगितलंय. तर आपण लिहू पण सुरुवातीला त्यांनी म्हटले त्याप्रमाणे नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम इज x. कॉलम मधील जे आहे ते आपण x मानले, कॉलम मधील झाडं किती आहेत ते x आहे. आता आपल्याला सांगता येतील नंबर ऑफ ट्रीज इन रो, रो मध्ये किती असतील, जसं की पहा कॉलम मध्ये जर समजा 10 असतील किंवा कॉलम मध्ये जर 8 असतील तर साहजिक याच्यामध्ये किती असणार आहे, 8 आणि 5 13 असणार आहे. त्या पद्धतीने म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन रो इज इक्वल टू काय होणार आहे, आपलं x प्लस 5 होणार आहे. कारण आपल्याला सांगितलेलं आहे की कॉलम मध्ये जेवढे येते त्याच्यापेक्षा काय करा, 5 ने जास्त. कशामध्ये, रो मध्ये. मग टोटल नंबर ऑफ ट्रीज काय असणार आहे, मग टोटल नंबर ऑफ ट्री कसं काढतो पहा, जसं की पहा एक एक्झाम्पल घेऊ. समजा एका लाईन मध्ये आपले 5 झाड आहेत आणि अशा 8 लाईन आहेत, बरोबर ना. एका लाईन मध्ये 5 झाड आणि 8 लाईन आहेत, तर टोटल झाड म्हणजे काय करतो, त्यांचा गुणाकार करतो. 8 पंचे 40, अशा प्रकारचं असं म्हणजे आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू कॉलम मध्ये किती आहेत x इंटू रो मध्ये किती आहेत x प्लस 5, बरोबर आहे, x इंटू x प्लस 5. परंतु टोटल नंबर ऑफ ट्री आपल्याला दिलेले किती दिलेले तर 150. म्हणजे आपल्याला म्हणता येईल x इंटू x प्लस 5 इज इक्वल टू 150. आपल्याला इथे देअरफॉर x इंटू ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 150. का, तर हे पण टोटल नंबर ऑफ ट्रीज आहेत, परंतु आपल्याला जे दिले ते म्हणजे 150. यांचा फक्त आपण गुणाकार करूया, त्याच्यानंतर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. x इंटू x किती येणार आहे, x स्क्वेअर प्लस 5 इंटू x 5x. त्याच्यानंतर पहा तिकडचे जे 150 आहे ते आपण काय करू, इकडे आणू, -150 इज इक्वल टू 0. अशा प्रकारचं आपलं काय झालेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाले. x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. हेच फक्त आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे, जेणेकरून आपल्याला आन्सर येणार आहे. आता गुणाकार किती आला पाहिजे, वजा 150 गुणाकार आला पाहिजे पहा, -150 गुणाकार आला पाहिजे, बरोबर. आणि त्याची वजाबाकी किती आली पाहिजे, 5.
प्लस 5 वजा केले पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर आपल्याला साहजिक लक्षात येईल 15 10 150 आणि 15 2 10 गेले किती राहतात 5. म्हणजे आपला आन्सर घेताना आपल्याला किती घ्यावं लागलंय 15 आणि 10. परंतु कोणत्या संख्येला मधल्या पदाचं जे चिन्ह असतं ते आपण काय करणार आहोत मोठ्या संख्येला देणार आहोत. म्हणजे इथं प्लस चिन्ह म्हणजे प्लस 15 आणि मायनस 10 म्हणजे आपलं किती असणार आहे x स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x. ओके म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल x स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. लक्षात आलंय 5x ची आपण फक्त फोड केली 15x आणि 10x. 15x म्हणून 10 गेले 5x राहतात. पुढे काय करावं लागतं आपल्याला कॉमन घ्यावं लागतात. कॉमन घेताना पहिल्यामध्ये काय कॉमन घेणार आहे आपण x कॉमन घेतलं इथं फक्त x शिल्लक राहणार आहे आणि प्लस पुढे किती राहतात 15 शिल्लक राहतात कारण x कॉमन घेतलेला आहे. या ठिकाणी मायनस मायनस आहे मायनस कॉमन घ्या. x तर नाहीचे 10 आणि 150 मध्ये आपल्याला काय कॉमन घेता येईल 10 कॉमन घेता येईल. आतमध्ये काय राहणार आहे पहा x प्लस 15 जो की इकडे असतो तोच राहत असतो इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे इकडे x प्लस 15 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार आहे x मायनस 10 शिल्लक राहणार आहे इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता फक्त आपल्याला पुढे काय करायचंय एक ब्रॅकेट इज इक्वल टू 0 आणि किंवा दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला म्हणता येईल x प्लस 15 इज इक्वल टू 0 और पुढे काय x मायनस 10 इज इक्वल टू 0. नंतर पुढची स्टेप काय इकडचे प्लस 15 तिकडे मायनस करा म्हणजे x इज इक्वल टू मायनस 15 और x इज इक्वल टू 10. अशा पद्धतीने आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे या ठिकाणी x ची व्हॅल्यू मायनस 15 आहे आणि आपलं जे नंबर ऑफ ट्रीज आहे तर ट्रीज कधी निगेटिव्ह असणार आहे का नाही. नंबर ऑफ ट्रीज नेव्हर बी निगेटिव्ह. आपण तसं लिहू पहा नंबर ऑफ ट्रीज नेव्हर बी निगेटिव्ह. देअरफॉर आपल्याला x इज इक्वल टू किती घ्यायचंय 10 घ्यायचंय. x इज इक्वल टू 10 आपण घेणार आहोत आणि x म्हणजे कोणती झाड आहे नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. देअरफॉर आपण आन्सर लिहू नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज इक्वल टू x इज इक्वल टू किती 10. एका कॉलम मध्ये किती आहे 10 झाड आहेत आणि दुसरे आपले विचार नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो किती होईल मग नंबर ऑफ ट्रीज in each row is equal to x plus 5 म्हणजे आपल्याला म्हणता येईल x ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस 5 आन्सर इज 15. म्हणजे पहा एका कॉलम मध्ये 10 आहेत आणि एका रो मध्ये 15 आहेत म्हणजे 15 10 150. अशा पद्धतीने आपला आन्सर बरोबर आहे. ओके त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. ओके तर प्रश्न आपल्याला काय सांगितले विवेक हा जो आहे तो किशोरपेक्षा 5 वर्षांनी ओल्डर आहे म्हणजे मोठा आहे आणि दुसरी गोष्ट त्यांची जर एजेसचे आपण रेसिप्रोकल घेतले रेसिप्रोकल म्हणजे व्यस्त उलट केलं तर त्यांची बेरीज किती येणार आहे 1/6 येणार आहे. आपल्याला जडले त्यांची आजची वय किती. ओके तर आपण मानून घेऊ बा आता मानायचं कोणाचं या ठिकाणी विवेक पण आहे आणि किशोर पण आहे. तर कोणासोबत तुलना केली हे जर आपल्या लक्षात आलं तिथे दिले पहा विवेक इज ओल्डर दॅन किशोर. कोणासोबत तुलना केली किशोर सोबत ना मग किशोरचं वय मानायचं बा. आपण लिहू लेट किशोर्स प्रेझेंट एज बी एक्स. त्याचं आपण आजचं वय किती मानू x इयर्स एवढं वय मानू. ठीक आहे जर किशोरचं वय x इयर्स असेल तर विवेकचं किती असणार आहे ही इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. त्याच्यापेक्षा किशोरपेक्षा तो 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे साहजिकच x प्लस 5 करावं लागेल आपल्याला. ओके देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू x प्लस 5 years. राईट विवेकचा आजचं वय किती होणार आहे 5 वर्षांनी मोठं म्हणजे x प्लस 5. आता एक कंडिशन दिली द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या वयांची याचं वय x आहे याचं x प्लस 5 त्यांच्या वयांची जर आपण रेसिप्रोकल केलं उलट केलं व्यस्त केला तर त्यांची बेरीज किती असणार आहे 1/6 असणार आहे. मग लिहू आपण बाय गिव्हन कंडिशन दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय सांगता येईल की ह्याचा रेसिप्रोकल x चा रेसिप्रोकल काय 1/x प्लस याचा रेसिप्रोकल काय होईल 1/x प्लस 5. बरोबर आहे याचा x 1/x आणि 1/x प्लस 5 इज इक्वल टू ह्याची बेरीज किती असणार आहे सांगितलंय 1/6 असणार आहे. राईट आता ह्यांची बेरीज 1/6 आपल्याला फक्त काय करायचं सॉल्व्ह करायचं आहे. आता हे सॉल्व्ह करताना तुमची एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आता डायरेक्ट उलट नाही करता येणार आपल्याला. बरोबर ना कारण ही जर एकच टर्म असती तर डायरेक्ट आपण रेसिप्रोकल घेतला असता
राईट, तर आपल्याला जमलं असतं. पण तसं नाही करायचं. आता या ठिकाणी पहा एक्स आहे, इथे एक्स प्लस वाय छेद सामान करून घ्यावे लागतील, यांची बेरीज करू आपण. छेद सामान करायचे असतील तर आपल्याला काय करायला, दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणा आणि पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणा आणि काय करा, शेवटी डिनॉमिनेटरला त्यांचा भागाकार करा, सॉरी गुणाकार करा. चप करतो. आता हे जे आहे पहा, आपल्याला काय करावं लागेल, दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणायचं आणि पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणू आणि खाली काय करायचं, दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे काय होईल पहा, एक्स प्लस 5 याला मल्टिप्लाय केलं, एक्स प्लस 5 गुणले 1 एक्स प्लस राहणार आहे, मध्ये प्लस चिन्ह आहे, प्लस हे एक्स ने याला मल्टिप्लाय करा, एक्सच राहणार आहे, डिवायडेड बाय खाली दोघांचा गुणाकार एक्स इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 1/6. राईट. त्यानंतर आता पुढे पहा, या ठिकाणी बेरीज जर केली तर एक्स प्लस एक्स किती होणार आहे, 2x होणार आहे. 2x आणि हा प्लस 5 डिवायडेड बाय खाली करायचं आहे, एक्स ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर येणार आहे आणि एक्स इंटू 5 काय होणार आहे, 5x इज इक्वल टू 1/6. आता आपल्याला काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल. म्हणजे तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय होईल पहा, 6 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 5 म्हणजे 6 इंटू 2x प्लस 5 इज इक्वल टू 1 इंटू म्हणजे तेच राहणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x. राईट. आता फक्त याने 6 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ पहा, काय होईल, 6 दुने 12x इथे लिहितो पहा मी. त्याच्यानंतर 6 पंचे 30 प्लस 30 इज इक्वल टू पुढे काय राहिले, एक्स स्क्वेअर प्लस 5x एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता काय करू, सगळे एका साईडला नेऊ, इकडचे 12x अधिक 30 तिकडे नेऊ, इकडे 0 होणार आहे पहा. म्हणजे 0 इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर प्लस 5x जसे तसे ठेवले, इकडचे 12x तिकडे काय होणार आहे, वजा 12x होतील आणि इकडचे अधिक 30 तिकडे काय होणार आहे, वजा 30 होतील. बरोबर आहे. नंतर पुढे काय होईल पहा, 0 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, त्याच्यानंतर 5x मायनस 12x किती होणार आहे, मायनस 7x. मोठ्या दोन संख्या वजा मोठ्या संख्ये चिन्ह वजा 7x वजा 30. आता हेच फक्त आपण काय करू, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे आपण अगोदर घेऊन 0 नंतर ठेवू, काय अडचण येणार नाही. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आणि आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. फॅक्टरायझेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. गुणाकार किती आला पाहिजे, वजा 30 गुणाकार आला पाहिजे आणि त्याची वजाबाकी किती आली पाहिजे, वजा 7 आली पाहिजे. राईट ना. अशा दोन संख्या शोधा तर आपल्या लक्षात येईल 10 त्रिक 30 आणि 10 तून 3 गेले 7. बरोबर. 10 आणि 3 आता कोणत्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं, तर साहजिकच आपल्याला काय करावं लागेल, मधलं चिन्ह मोठ्या संख्येला द्यावं लागेल. म्हणजे मायनस 10 आणि प्लस 3. तुम्ही करून पहा, वजा 10 गुणिले 3 वजा 30 होणार आहे आणि वजा 10 अधिक 3 वजा 7 होणार आहे. राईट. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स काय आले पहा, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. बरोबर. वजा 7x आपण काय केलं, वजा 10 अधिक 3 म्हणजे वजा 7x राहतं. त्यानंतर आपण दोन दोनचे ग्रुप करणार. पहिल्या ग्रुपमध्ये काय कॉमन येईल, फक्त x कॉमन येईल. आतमध्ये काय राहणार आहे, x आणि हा मायनस 10 राहणार आहे कारण x कॉमन घेतले आपण. पुढे पहा प्लस 3 कॉमन घेऊ आतमध्ये कारण xच आहे, या ठिकाणी x नाहीये, इथे एकच x आहे. बरोबर ना. 3 कॉमन जर घेतला तर या ठिकाणी फक्त x राहणार आहे आणि 3 10 30 x मायनस 10 इज इक्वल टू 0. त्यानंतर पुढे काय करावं लागेल, x मायनस 10 हा जो ब्रॅकेट आपण एकदाच घेणार आहोत आणि दुसऱ्या कंसामध्ये राहिलेलं तो म्हणजे x प्लस 3 इज इक्वल टू 0. असं असेल तर काय करतो आपण, हा ब्रॅकेट इज इक्वल टू 0 किंवा तो ब्रॅकेट इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला म्हणता येईल x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल पहा, इकडचा मायनस 10 तिकडे नेता येईल म्हणजे x इज इक्वल टू 10 और x इज इक्वल टू मायनस 3. असं आपल्याला दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. परंतु आपल्याला माहिती आपण जे काढतो काय काढतो, वय काढतोय. वय कधी निगेटिव्ह असतं का, नक्कीच नसतं, -3. मग आपल्याला म्हणता येईल एज नेव्हर बी निगेटिव्ह. राईट. देअरफॉर आपल्याला एक्स व्हॅल्यू काय घ्यावं लागेल, 10 घ्यावं लागेल. ही घेऊन जमणार नाही. राईट ना, हे आपण घेणार नाही. आता आपल्याला एक्स म्हणजे कोणाची व्हॅल्यू आली, किशोरचं आजचं आलेलं आहे. बरोबर ना. आपण लिहू देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती, 10 इयर्स. किशोरचं वय आलं 10 इयर्स. आता किशोरचं आलं म्हटल्यानंतर विवेकचं आपल्याला सहज येईल. विवेकचं प्रेझेंट एज किती होणार आहे, एक्स प्लस 5 म्हणजे 10 प्लस 5 किती आहे सर, 15. देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स प्लस 5 म्हणजेच आपल्याला म्हणता येईल पहा 10 प्लस 5 म्हणजेच 15 इयर्स.
तर अशा पद्धतीने आपला आन्सर आले 10 इयर्स आणि 15 इयर्स. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 आहे. सुयर स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. 5 times the score of second test is the same as the square of score in the first test. Find his score in the first test. या ठिकाणी आपल्याला हा जो सुयश आहे त्याने स्कोर केलेले पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मध्ये स्कोर केलेल्या मार्क्सचा आपल्याला कंपॅरिझन दिलंय. त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, फर्स्ट टेस्ट मध्ये जो त्याचा स्कोर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर सुरुवातीला जे दिले ते बघा की ही स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. पहिल्या टेस्ट मध्ये जेवढे मार्क मिळाले त्याच्यापेक्षा 10 मार्क जास्त त्याला दुसऱ्या टेस्ट मध्ये मिळालेले. ही पहिली कंडिशन दिली. ओके, आणि अजून एक गोष्ट दिली की 5 times द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट, म्हणजे दुसऱ्या टेस्ट मध्ये जो काही त्याचा स्कोर आहे त्याची जर 5 पट केली तर ती इट इज सेम ऍज द स्क्वेअर ऑफ द फर्स्ट. पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेल्या मार्कांच्या वर्ग एवढी आहे. अशा प्रकारचं आपल्याला कंडिशन दिलेली आहे. आपण काय म्हणू, त्याला फर्स्ट टेस्ट मध्ये मिळालेले मार्क त्याचे एक्स म्हणून घेऊ आपण. ओके, आपण लिहू लेट द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट बी एक्स. त्याला एक्स एवढे मार्क मिळाले पहिल्या टेस्ट मध्ये असं आपण मानू. ओके, जर त्याचा पहिल्या टेस्ट मध्ये जर एक्स मार्क असेल तर सेकंड टेस्ट मध्ये किती असेल, देअरफॉर द स्कोर इन द सेकंड टेस्ट इज इक्वल टू किती असतील बा, तर ते दिले बा स्कोर 10 मार्क्स मोर इन द सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. पहिल्या टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त मिळाले त्याला, म्हणजे पहिल्यामध्ये एक्स होते मग इथे किती होणार, एक्स प्लस 10 मार्क्स. ओके, हे झालं पहिल्या टेस्ट मध्ये एक्स मार्क, दुसऱ्या टेस्ट मध्ये एक्स प्लस 10 मार्क्स. आता कंडिशन दिली की 5 times द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट, सेकंड टेस्टच्या स्कोरची 5 पट. आता या ठिकाणी पहा सेकंड टेस्ट मध्ये किती येतं, एक्स प्लस 10 आहेत, त्याची किती बस 5 पट. 5 times द स्कोर ऑफ सेकंड टेस्ट इज द सेम एज, म्हणजे आपण इज इक्वल टू इज सेम एज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट मध्ये जे स्कोर आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे एक्स चा स्क्वेअर किती येणार आहे, एक्स स्क्वेअर. समजले का. 5 times द स्कोर इन द सेकंड टेस्ट इज सेम एज द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट. ओके, आता मग आपल्याला काय 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ. इथं काय होणार आहे, 5x प्लस 5 days ना 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग इकडचे सगळे तिकडे नेऊ आपण, म्हणजे काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. आता पुढे आपल्याला फक्त एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे, आपल्याला आन्सर येणार आहे पहा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना या ठिकाणी गुणाकार किती पाहिजे आपल्याला पहा, गुणाकार -50 पाहिजे आणि वजाबाकी किती पाहिजे, -5 पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या आपल्याला. तर तुमच्या सहज लक्षात येईल 10 5 50 आणि 10 तून 5 गेले 5. फक्त मोठ्या संख्येचे चिन्ह सॉरी मधल्या पदाचं चिन्ह आपण मोठ्या संख्येला देणार आहोत, बरोबर ना. म्हणजे आपली काय संख्या असणार आहे 10 आणि प्लस 5 मायनस 10. आता पहा -10 गुणिले 5 -50 -10 अधिक 5 -5. ओके, तर पहा काय होईल पुढे, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0. नंतर आपल्याला काय करायचंय, 2 चे ग्रुप बनवायचे आहेत. पहिल्या ग्रुप मध्ये काय कॉमन येते पहा, एक्स कॉमन येतोय, आतमध्ये काय शिल्लक राहील, या ठिकाणी एक्स राहील, हे मायनस चिन्ह आणि हे 10 कारण एक्स कॉमन घेतलाय. पुढे पहा 5x आणि मायनस 50 आहे, साहजिकच आपल्याला 5 कॉमन घेता येईल फक्त, कारण 5 आणि 50 मध्ये 5 कॉमन घेऊ आणि एक्स नाहीच त्याच्यामध्ये. मी तर फक्त एकच एक्स आहे जसा तसा, मायनस 5 10 आहे 50 इज इक्वल टू 0. म्हणजे 5 कॉमन घेतला, जर मल्टिप्लाय केलं पुन्हा तर 5x आणि 50 होत असतं. आता x मायनस 10 आपण एकदाच घेणार आहोत, म्हणजे इकडं x मायनस 10 इंटू सेकंड ब्रॅकेट काय राहणार आहे, हे x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता हे 2 ब्रॅकेट आले, आपल्याला काय करायचं, फक्त ते 2 ब्रॅकेट सेपरेट इज इक्वल टू 0 च्या स्वरूपामध्ये लिहायचे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहा x मायनस 10 इज इक्वल टू 0 और पुढचा ब्रॅकेट आहे x प्लस 5 इज इक्वल टू 0. x प्लस 5 इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहा इकडचा मायनस 10 तिकडे काय बरोबर प्लस करता येईल, x इज इक्वल टू प्लस 10 और x इज इक्वल टू मायनस 5. इकडचा प्लस 5 आपण तिकडे मायनस 5 केला. अशा पद्धतीने आपल्याला x च्या 2 व्हॅल्यू आलेल्या आहेत, ते म्हणजे प्लस 10 आणि मायनस 5. परंतु हे जे x ची व्हॅल्यू असणार आहे ती काय आपली मार्क हे कधी निगेटिव्ह असेल का, नक्कीच नसतं. तर आपला आन्सर काय पॉझिटिव्ह असणार, म्हणजे फक्त 10 घेणार आहे. आपण लिहू स्कोर नेव्हर बी निगेटिव्ह. आता निगेटिव्ह सिस्टम असेल तर निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो, पण या ठिकाणचा स्कोर आहे तो सरळ पॉझिटिव्ह आहे, स्कोर नेव्हर बी निगेटिव्ह. देअरफॉर
एक्स इज इक्वल टू आपल्याला 10 म्हणता येईल, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची विचारली होती, स्कोर आपल्याला विचारलं होतं बा ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, मग आपण देअरफॉर हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 10, म्हणजे पहिल्या टेस्ट मध्ये त्याला किती मार्क मिळाले, 10 मार्क. आपल्याला सेकंड टेस्ट विचारलेलं नाहीत, आपण लिहिणार नाही. जर विचारले असते तर आपण लिहिलं असतं एक्स प्लस 10 म्हणजे 10 आणि 10 20 मार्क लिहिले असते. ओके, तर पहा मित्रांनो आपण अशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा जो आहे प्रॅक्टिस सेट 2.6 मधील पहिले 5 प्रश्न आजच्या भागामध्ये कव्हर केलेले आहेत आणि पुढचे 5 प्रश्न जे आपण पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. जर हे प्रश्न तुम्हाला समजले असतील, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके, तसेच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाईल. धन्यवाद.